नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनसोडे सर अर्थशास्त्र विषयासाठी मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न 6व्यामध्ये 8 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न मागणी ठरविणारे घटक किंवा बाजार मागणी ठरविणारे किंवा निर्धारित करणारे घटक याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, वस्तूची मागणी करत असताना ग्राहक अनेक घटकांचा विचार करून वस्तूची मागणी करत असतो आणि या घटकांवरच एखाद्या वस्तूची मागणी ही कमी जास्त होत असते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा म्हणजे त्या वस्तूची किंमत, हा पहिला घटक आपल्याला सांगता येईल. बघा, वस्तूची किंमत कमी असेल किंवा स्वस्त असतील तर मागणी वाढत जाते आणि किंमत जास्त असली की आपण काय करतो, मागणी कमी करतो. म्हणजेच भाजीपाला घेतला, पेन घेतला, वही घेतला, 4 चाकी गाड्या घेतल्या, 2 चाकी गाड्या घेतल्या, घड्याळ घेतलं, दागिने घेतले, कुठल्याही वस्तूंच्या बाबतीत ग्राहक म्हणून आपण वागत असताना बघा, पहिल्यांदा ह्या वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची किंमत आपण दुकानदाराला विचारतो. किमती कमी झाल्या की मागणी वाढवतो. बघा लक्षात घ्या. पेन लक्षात घ्या, 20 रुपयाला सांगितला, आपण मागणी करत नाही, मागणी 0 होते. तोच पेन 10 रुपयाला सांगितला, एक पेन घेतो. पण तोच पेन ज्यावेळेस 5 रुपयाला सांगतो, किंमत कमी सांगतो, त्यावेळेस मागणी आपण काय करतो, वाढवतो. लक्षात घ्या. म्हणजेच किमतीच्या विरुद्ध दिशेने आपण मागतो. किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो असं आपल्याला सांगतात. म्हणून पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे की कोणत्याही वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे त्या वस्तूची किंमत होय. मात्र मित्रांनो, केवळ किमतीवर मागणी अवलंबून असते तेव्हा वस्तूची किंमत हा मागणी ठरवणारा एकमेव घटक आहे असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी बघा, एकमेव हा शब्द वापरला आहे किंवा केवळ हा शब्द वापरला आहे, हे चुकीचं आहे थोडंसं. याला आपण काय म्हणतो, मी या विधानाशी सहमत नाही. आपण या विधानाशी सहमत आहात का किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. हा 4 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्या ठिकाणी देखील हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. त्या ठिकाणी बघा, केवळ किमतीवर, हे थोडंसं चुकीचं आहे. त्यामुळे हा शब्द दिसला की मी या विधानाशी सहमत नाही. हा किंमत हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे मागणीवर परिणाम करणारा, पण केवळ किंमत नाही. लक्षात घ्या. आता बघा, किमतीबरोबर हा पहिला घटक बघितला, मग पुन्हा अनेक घटक आहेत, जवळजवळ 10 ते 12 घटक आहेत मागणीवर परिणाम करणारे. त्यामुळं मी या विधानाशी सहमत नाही असं उत्तर लिहून ते सगळे घटक लिहिणं अपेक्षित आहे. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लोकांचे उत्पन्न. बघा, ज्या देशातील लोकांचे उत्पन्न जास्त असतं आणि त्या देशातील लोकांचं उत्पन्न हे वाढत असतं तेव्हा त्या देशातील लोकांची खरेदी शक्ती वाढते आणि मागणी वाढत जाते. पण लोकांचं उत्पन्न कमी असेल, खरेदी शक्ती कमी होते आणि मागणी कमी होते असं आपल्याला सांगता येईल. लक्षात आहे. भारतामध्ये लोकसंख्या जरी जास्त असली तर लोकांचं उत्पन्न कमी असल्यामुळे मागणी कमी असल्याचं आपल्याला सांगता येईल. पुन्हा तिसरा घटक जो आहे पर्यायी वस्तूंची संख्या. आता या ठिकाणी बघा, चहाला कॉफी हा पर्याय आहे, साखरेला गूळ हा पर्याय. आपण साखरेची मागणी करताना साखरेची किंमत जास्त झाली, गुळाचा काही संबंध नाही, गुळाची किंमत बदलली नाही, काय नाही, त्याचा संबंध नसताना त्याच्या मागणीचा छेद जातो, मागणी वाढत जाते आणि साखरेची मागणी कमी होत जाते. चहाच्या किमती वाढल्या, त्याची मागणी कमी होते आणि त्याला पर्याय असणारी कॉफी जी आहे त्याची मागणी वाढते. म्हणजेच एखाद्या वस्तूची मागणी त्याला असणाऱ्या पर्यायी वस्तूंची संख्या व त्याच्या किमतीवर अवलंबून असते असं आपल्याला सांगते. पुन्हा चौथा जो घटक आहे, एखाद्या वस्तूला पूरक वस्तू ज्या आहेत त्याच्या किमतीवर मागणी अवलंबून असते. आता स्कूटर आणि पेट्रोल, 4 चाकी गाडी आणि डिझेल, ह्या दोन्ही वस्तू एकत्रित घेतल्याशिवाय बघा लक्षात घ्या, एक गरज पूर्ण होत नाही. याला म्हणायचं पूरक वस्तू. बघा, अशा पूरक वस्तू ज्या आहेत त्याच्या किमतीवर मागणी अवलंबून असते. आता स्कूटर आणि 4 चाकी गाड्यांच्या किमती कमी झाल्या, पण त्याच वेळेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर वाढलेल्या असेल तर स्कूटर आणि 4 चाकी गाड्यांची मागणी वाढत नाही असं आपल्याला सांगता येईल. पुन्हा विजेच्या किमती जर जास्त झाल्या, वीज बिल जास्त असेल, वीज बिलची किंमत जास्त येत असेल तर आपण विजेवर चाललेल्या वस्तूंची मागणी आपोआप कमी होत जाते. मला लक्षात द्या. म्हणजेच पूरक वस्तूंच्या किमतीवर मागणी अवलंबून असते असं आपल्याला सांगतात. त्याच पद्धतीने बघा, एखाद्या देशाची लोकसंख्या व तिची वयरचना कशी आहे त्याच्यावर मागणी अवलंबून असते. बघा, आता भारताच प्रमाण आहे, एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि त्या देशाच्या लोकसंख्येची वयोरचना म्हणजेच काय, 0 ते 15 या वयोगटातील लहान मुलांची संख्या, तसेच 15 ते 60 या वयोगटातील उत्पादक लोकसंख्या आणि 60च्या पुढच्या वृद्ध लोकांची संख्या किती आहे त्याच्यावर मागणी अवलंबून असते.
एखाद्या देशामध्ये लहान मुलांची संख्या आणि वृद्ध लोकांची संख्या जर जास्त असेल, त्यांच्या गरजा कमी असतात, त्यांचं उत्पन्न कमी असतं, मागणी येत नाही, लक्षात घ्या. पण 15 ते 60 या वयोगटातील लोकांची संख्या जास्त असेल. आपल्या भारतामध्ये बघा एकूण लोकसंख्येच्या 57% लोकसंख्या या वयोगटातील आहे, जास्त आहे. आणि लोकसंख्याही जास्त आहे बघा, लक्षात. त्यांचं उत्पन्न जास्त आहे, गरजा जास्त असतात, त्यांच्या आवडीनिवडी असतात, मागणी वाढत जाते असं आपल्याला सांगता येईल बघा, लक्षात घ्या. म्हणजे देशाच्या लोकसंख्या व तिच्या वयोरचनेवर मागणी अवलंबून असते. पुन्हा आपल्याला बघा 6वा मुद्दा सांगता येईल मागणीवर परिणाम करणारा लोकांच्या भविष्यकालीन अपेक्षा काय आहे. भविष्यात वस्तूच्या किमती, मागणी याच्यामध्ये काय बदल होण्याची अपेक्षा आहे बघा, त्याच्यावर मागणी अवलंबून असते. आता त्याच्यामध्ये बघा हे सोनं आणि चांदी आहे, अन्नधान्य आहे, कांद्यासारख्या वस्तू आहेत, रॉकेल आहे, भाजीपाला आहे, बऱ्याच वेळेला अशा ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती भविष्यात जर वाढण्याची अपेक्षा असतील बघा, लक्षात घ्या. सोनं जर सांगितलं की नाही बाबा 1,00,000 रुपये तोळं होणार आहे, आज काय होतं लगेच भविष्यात वस्तूच्या किमती वाढण्याची अपेक्षा असेल तर आज वस्तूच्या किमती वाढत असताना मागणी वाढत जाते. आणि बघा पुन्हा सोन्याच्या किमती कमी होणार आहेत, 25,000पर्यंत येणार आहे, असं जर किमती कमी होण्याची अपेक्षा असेल, आज किमती कमी होत असताना वस्तूची मागणी वाढत नसल्याचं आपल्याला सांगतं. म्हणजे लोकांच्या भविष्यकालीन अपेक्षा काय आहेत, बदलाच्या अपेक्षा काय आहेत, त्याच्यावर मागणी अवलंबून असते असं आपल्याला सांगतं. पुन्हा 7वा जो मुद्दा आहे की वस्तूची आवश्यकता कशी आहे त्याच्यावर मागणी अवलंबून असते. बघा अन्नधान्य आहे, या ठिकाणी कपडे आहेत, औषधे आहेत, लक्षात घ्या. अशा वस्तू काय असतात, जीवनावश्यक असतात, त्या घ्याव्याच लागतात. त्यांच्या किमती वाढल्या तरी मागणी कमी होत नाही, मागणी येतेच असं आपल्याला सांगते. याच्या उलट चैनीच्या वस्तू आहेत, TV आहे, लक्षात घ्या, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, त्यांच्या किमती थोड्याशा वाढल्या, आपण काय म्हणतो लगेच हे पुन्हा घेऊ, मागणी पुढे ढकलतो असं आपल्याला सांगतं. पण ज्या वस्तू जीवनावश्यक असतात त्यांच्या किमती वाढल्या तरी मागणी कमी होत नाही, मागणी येतेच असं आपल्याला सांगतात. पुन्हा वस्तूची आवड निवड, सवयी, फॅशन याच्यावर मागणी अवलंबून असते. बघा आता चहा, कॉफी, सिगारेट, तंबाखू अशा वस्तूंची सवय लागलेली असते, त्यांच्या किमती वाढल्या तरीसुद्धा मागणी कमी होत नाही असं आपल्याला सांगता येईल. तसेच बघा कापड आहे, दागिने आहेत, घड्याळ आहेत, 4 चाकी गाड्या, 2 चाकी यांची फॅशन आली की त्याच्यावर मागणी अवलंबून असते असं आपल्याला सांगता येईल. पुन्हा देशातील रूढी परंपरा बघा त्याच्यावर मागणी अवलंबून असते. आता भारताच्या देशामध्ये बघा रूढी परंपरे नारळ, हार, फेटे, धोतर, दुपट्टे, साडी, हळद, कुंकू अशा सगळ्या वस्तू आपण रूढी परंपरेमध्ये खरेदी करत असतो, लक्षात घ्या. इतर देशामध्ये अशा रूढी परंपरा तिथं ज्या असतील त्या वस्तूंची मागणी वाढलेली दिसते. रूढी परंपरेमुळे वर मागणी काही वस्तूंची अवलंबून असते असं आपल्याला सांगता येईल. पुन्हा 10वा आहे बघा मागणीवर परिणाम करणारी जाहिरात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जाहिरात कशासाठी केली जाते, जी वस्तू लोकांना नकोशी आहे, लक्षात घ्या, ती वस्तू किती आवश्यक आहे हे पटवून देऊन वस्तू विकणारा तोच खरा विक्रेता, लक्षात घ्या मित्रांनो. अर्थशास्त्रात तसं म्हटलं जातं. मग जाहिरातीच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव पडायचा, लोकांची आवड निवड बदलायची, आपले ग्राहक तर टिकून ठेवायचे पण दुसऱ्या ग्राहकांनी देखील आपली वस्तू खरेदी करावी यासाठी जाहिरातीवर प्रचंड खर्च केला जातो आज मोठ्या प्रमाणात. ते रेडिओ, वर्तमानपत्र आहेत, TV आहे, याच्यामधून मोठ्या कलाकाराला, क्रिकेटपटूंना बघा, लक्षात घ्या, प्रचंड मानधन देऊन त्यांच्याकडून जाहिराती करून घेतल्या जातात. या जाहिरातीच्या प्रभावामुळं आपण बघा गाड्या असतील, घड्याळं असतील, शूज असतील, कपडे असतील, दागिने असतील यांची मागणी केली जाते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे जाहिरातीच्या प्रभावातून वस्तूची मागणी अवलंबून असते असं आपल्याला सांगता येईल. पुन्हा 11वा मुद्दा बघा सरकारचे करविषयक धोरण, खर्चविषयक धोरण कसं आहे, टॅक्स कसा आहे त्याच्यावर मागणी अवलंबून आहे. आता सरकारने बघा अंदाजपत्रकामध्ये लोकांच्या उत्पन्नावर कर आकारला, वस्तूंवर कर आकारला, GST आकारला. काय होतं, लोकांचं उत्पन्न कमी होतं, उत्पन्न कमी झाल्या तसेच लोकांचं वस्तूंनं कर आकारले की वस्तूंची किमती वाढतात आणि त्याच्यामुळं मागणी कमी होते असं आपल्याला. सरकारचं धोरण बी खर्च करण्याचं धोरण कमी असेल, लोकांना रोजगार मिळत नाही, लोकांकडे उत्पन्न येत नाही, आपोआप मागणी कमी होते असं आपल्याला सांगता येईल. आणि त्याच्या उलट बघा सरकारनं करामध्ये सवलती दिल्या, खर्च मोठ्यावर केला, लोकांना रोजगार मिळतो, वस्तूंच्या किमतीवरील कर कमी केला, लक्षात घ्या, किमती कमी होतात, मागणी वाढत जाते असं आपल्याला सांगता येईल. पुन्हा यामध्ये बघा 12वा जो घटक आहे देशातील नैसर्गिक परिस्थिती, त्याच्यावर मागणी अवलंबून असते. नैसर्गिक परिस्थिती, हवामान भारतासारख्या देशामध्ये सतत बदलत असतं. बघा आता या ठिकाणी ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस रेनकोट, छत्री याच्यामध्ये मागणी वाढते. हिवाळा आला की लोकरीच्या कपड्यांवरची मागणी वाढत जाते. उन्हाळा आला की पंखे आहेत, AC आहेत, कूलर आहेत, यांची मागणी वाढत जाते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे नैसर्गिक परिस्थिती जसा बदल होतो तसं काही वस्तूंची मागणी बदलत जाते असं आपल्याला सांगता येईल. तसेच देशामध्ये 13वा मुद्दा बघा वस्तू खरेदीच्या सोयी आहेत का.
बघा, आज वस्तू खरेदी करत असताना, ऑनलाईन वस्तू खरेदी करत असताना तुम्हाला अनेक बँका सुलभ हप्त्याने तुमच्या सोयीनं कमी व्याजानं आज आपल्याला क्रेडिट कार्ड, हां, डेबिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदीच्या सोयी देतात. विक्रेते देखील वस्तू खरेदीची सोय द्यायला लागलेत. आज पैसे नसताना देखील आपण काय करतोय, क्रेडिट कार्डचा वापर करून आज मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली जाते. म्हणजेच अशा सोयी कमी हप्त्यात कमी व्याजानं, बघा लक्षात घ्या, तुमच्या देशामध्ये वस्तू खरेदीच्या सोयी असल्यास मागणी वाढते आणि अशा सोयी नसल्यास मागणी कमी होते असं आपल्याला सांगता येईल. बघा लक्षात घ्या. पुन्हा देशातील व्याजदर कसा आहे, बँका जे व्याजदर देतात वेगळ्या ठेवींवरचा, त्याचा व्याजदर कसा आहे त्याच्यावर मागणी अवलंबून असते. बँकांनी जर ठेवींवरील व्याजदर वाढवला, बघा लक्षात द्या, तर लोकांना बचतीला प्रोत्साहन मिळते, बचत करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, बचत वाढत जाते आणि मागणी कमी होत जाते सांगतात. आणि ठेवीवरील व्याजदर कमी केला की बघा लक्षात घ्या, लोक बँकेत ठेवी ठेवण्यापेक्षा गुंतवणूक किंवा सोनं चांदी किंवा प्लॉट आहेत, घरं आहेत किंवा इतर वस्तू खरेदी करायला प्रोत्साहन मिळतं आणि त्या मागणी वाढत जाते असं आपल्याला सांगतात. पुन्हा 15वा मुद्दा बघा लक्षात घ्या, मागणीवर परिणाम करा. देशातील सामाजिक विम्याच्या सोयी आहेत का तुमच्यामध्ये? देशामध्ये लक्षात घ्या, LIC सारख्या संस्था असतील विमा उतरणाऱ्या आणि प्रत्येक घटकाचा, व्यक्तीचा, कामगाराचा, इमारतीचा, नैसर्गिक आपत्तीचा, शेतीचा, उद्योगाचा, असा प्रत्येक घटकाचा विमा उतरण्याच्या सोयी असतील तर त्यावेळेला विमा जर उतरवला गेला तर त्यामुळं विमा संरक्षण मिळवण्यासाठी आपल्या उत्पन्नातून विम्याचा हप्ता भरावा लागतो. त्यामुळे काय होतं, सक्तीची बचत होते लक्षात घ्या. आणि अशामुळे विम्याच्या सोयी असल्यास बचत वाढून लोकांची खर्च प्रवृत्ती होते आणि मागणी कमी होते असं आपल्याला सांगते. बघा लक्षात घ्या, मागणीवर परिणाम करणारे जवळजवळ 15 घटक आपण या ठिकाणी बघितलं लक्षात घ्या. त्यामुळे 8 मार्कासाठी जर विचारला तर 8 ते 10 मुद्दे उदाहरणासह आले पाहिजेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बाजार मागणी किंवा मागणी ठरवणारे घटक किंवा मागणी निर्धारित करणारे हे सगळे घटक लिखित स्वरूपात पाहिजेत, त्यांच्यासाठी मी या ठिकाणी नोटच्या स्वरूपात बघा, पहिल्या पानावर 3 घटक आहेत, दुसऱ्या पानावर 4 घटक आहेत दिलेले आहेत आणि तिसऱ्या पानावर 5 घटक दिलेले आहेत आणि चौथ्या पानावर 3 घटक दिले आहेत. असे एकूण 15 घटक मागणीवर परिणाम करणारे घटक हे मी या ठिकाणी आपण लिखित स्वरूपात देखील नोट्स घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी पॉज करून व्हिडिओ. चला तर मित्रांनो, मागणीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट केल्यानंतर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.